याला सकाळच्या पोरी पण रस्त्यावर फिरत नाही. भाऊ थांबवा, पिवळ्या ड्रेस वाली पोरगी दिसली बस स्टॉप वरती. कोण येईल पाठवाला? बापू तुमच्या वयाची नाहीये, तुमच्या वयाची नाही. वा साईडला लहान आहे, लहान पोरगी वा साईडला. जा माग. कोणतरी जवान यंग पोरगा पाहिजे, यंग यंग. हा तुझा बस स्टॉप वरती आहे. नीट पटाव. काय नाही, मनातल्या भावना फक्त चुकून टाक. हा घे जा. ती बघ समोर आहे. एकटीच आहे. उभं राहू. हो ना, जायचंय मला. पिवळ्या कलरची पोरगी आहे. त्या पोरीला आहे ना, हा आत्मविश्वास, घाबराचा नाही, काय नाही करत. हा पोरी चावत नाही. डायरेक्ट असं जे मनातल्या भावना आहेत त्या डायरेक्ट चुकून टाकायच्या. हा यशस्वी हो. निघालोय मी, निघालो ना. आय लव्ह यू, आय लव्ह यू. मला तू खूप आवडते. चल ना आपण दोघं लय भारी दिसू. चल ना मला लय आवडतं. जरा थांबा. हो बोल ना प्लीज बोल ना. हो बोल ना मला लय आवडतं तू. चल आपण दोघं लय भारी दिसतो आपण. कोण आहे तू? कोण आहे? लुच्चा लफंग्या. पोरीची छळ. कोण आहे? लुच्चा लफंग्या. पोरीची छळ करतात. कोण आहे लुच्चा लफंग्या? साले म्हणजे गाडी पळवा, गाडी पळवा, गाडी पळवा. अरे काय नाही बाबा, काय नाही मी पण मार खाल्ला होता. काय नाही मारलं तर पाठच लागलं. काय नाही मारलं चापटीला मारलं. काय नाही बस. अरे काय नाही बाकीची पोरं घाबरतील. काय मारलं सर. थांबवा. हे पोरावं त्या बघा तिथं. ती पोरगी बिचारी स्कूटीनी किक मारते. पण तिची स्कूटी खराब झाली. हा कोण येईल स्कूटीने किक मारायला? कोण येईल? या मदत करायला लागेल. मी बाबा वा साईडला. केक मारता तुमची किक निघल. जा तिकडं. कोणतरी असा मजबूत दणकट माणूस पाहिजे. हा थांब मी आलो थांब. हा कुठे इथे थांब मी आलो. कुठे ए बघ आता किक मार. त्या पोरीला गरज आहे. हा तिला आता मदतीची गरज आहे. त्याच्यानंतर तिला लवरची गरज लागेल. तू आता मदत केली तर ती लक्षात ठेवील. त्याच्यानंतर ती तुला लवर बनविल. नंतर तिला बोलायचं मी तुला कधी गरज लागली तर नंबर देऊन ठेव वगैरे असं बोला. लव यू बिब्यू ना बोलायचा. लक्षात ठेव. हा एवढाच फक्त. याच्या पलीकडं काही करायचं नाही. आता तू जर तिच्या स्कूटीला किक मारली तर तिची स्कूटीची इंजिन चालू होईल. नंतर मग तुमचा सगळ्यांना चालू होईल. बर येस बेबी आय एम कमिंग ना. आता मी तरी काय करू? स्कूटी बंद पडली, मी काय करू? किती सुनसान रस्ता इकडे एकतर.
मारू का काय? मारू का पळाली ती. तू काय बोलला? हा मारू का काय मारू का? तुम्हीच बोललो मारू का तुम्हीच तर बोललो मारू का. बस मध्ये बस, काय कामाचे नाही पोरा. भाऊ चला घ्या पुढं. प्रतीक, शाळेतला लव आलो. थांब जाऊ दे. आलो. गुरुजी मित्र कॉन्टॅक्ट दिला ते 7 दिवसात पोरी. कॉन्फिडन्स लय कमी आहे माझ्यात. मला काय बोलू. आम्ही सगळ्यांना पटवून दिलेले आहेत. तुला पण देऊ पटवून. आता विषय कसा आहे माहिती आहे का, पुरी जवळ आल्या डायरेक्ट कापायला मारतात मला. बीपी डायरेक्ट 90 वरून 150 वर जाते गुरुजी. काहीतरी करा ना. कसं तुझा थोबाड आहे, तिचं बीपी वाढायला पाहिजे पण तुझं वाढतं. पण ठीक आहे, काही हरकत नाही. डिमोटिवेट नका करू गुरुजी. आता नाही डिमोटिवेट तू जन्माला आल्यापासूनच झाला. पण काय हरकत नाही. तुला मी सांगतो, तुम्ही जे पोरीला बोलवलेलं आहे आपण तिला पटवून द्यायचं काम करू. कारण आपण 100% गॅरंटी देतो. भाऊ तिथं तलावाच्या बाजूला पुढे जाऊन थांबवा. व्हॉट्सअप करायचा गुरुजी मला. नाही व्हॉट्सअप काय नाही. आपण रिअल मध्ये आपण चापई पण मारली लोकांच्यात गुरुजी. नको काय फरक पडतं. काय मी काढलेन चापटी. काय तिकडं लेफ्टला थांबवा तलावाला बघा तो. गुरुजी माझ्या तुम्ही बोलून बघा ना आधी असं तुम्ही. हा गुरुजी मी पटवू का? पटवायची तुला आहे ना. जा आला तलाव. जा तिकडे तिला प्रपोज कर. ए चल ना पोरो. प्रेशर आळकावून येतो. प्रेशर आलं. बादली मांडर यायचा खाली. गुरुजी मला लय भीती वाटतं गुरुजी. काय नाही होणार. चल तू. गुरुजी असं ए, डायरेक्ट चल तू. गुरुजी पहिल्यांदाच चालले मी गुरुजी. तिला गुलाब दे आणि घेऊ तुझ्या कानात घाल. मी तुला सांगतो तसंच कर. गुरुजी आशीर्वाद द्या. हा हे बघ, कंट्रोल कालवाचा नाही. हा तिने किती पण फोर्स केला तरी पण भावनेमध्ये वाहून जायचं नाही. लक्षात ठेव. प्रेशर आले मुताला जाऊन येऊ. ना आता भावनेत वाहून जायच्या गोष्टीच करू नको. आता गेला ना डायरेक्ट बेधडक. काय पण भावनेच्या भरात वाहून काय पण बोलायचं नाही. मी सांगेल फोनवर तेच बोलायचं. लक्षात ठेवा. हां मी हे मार्गदर्शन करायला. तिथं तुझे तोंड असेल, शब्द माझे असतील. हाय श्रद्धा. हाय प्रतीक, कशी आहे? कसा आहेस तू? मी मस्त. मी पण बरी आहे. जा नीट. हां बरोबर करते. हां बरोबर. तिला बोल फक्त जाऊन. हां खूप दिवसातून. खूपच दिवसातून. तू कसा आहेस बोल. किती मोठा झालायस तू. तू पण. थँक्यू सो मच. तुम्हाला बोलवलंच इकडे. आपलं गाव किती बदललंय, किती डेव्हलप झालंय रे. खूप छान. खूप सुंदर दिसायला लागलेस तू हल्ली. थँक्यू. तू पण खूप हँडसम दिसतोयस. लहानपणीच्या आठवणी काढ. थोडा आरामात. काय आजकालची पिढी. हा अरे मी जर असतो ना तर अशी पटक्यात पटवलं. तू माहिती फर्स्ट बेंचवर बसायची, मी शेवटच्या बाकड्यावर हो बसायचो. हो. मी का बसायचो माहितीये का? का? मी शेवटच्या बाकड्यावर बसून फक्त तुलाच बघत बसायचो. ओके ओके. चल काही पण बोलतोस. गुलाब काढ. प्रत्येक गुलाब काढ. गुलाब काढ. हा गुडघ्यावर बस. हा आता दे. प्रतीक, हे काय करतोयस तू? तुझ्याकडून हे एक्सपेक्ट नव्हतं केलं मी. श्रद्धा असं नको करू यार. मी लहानपणापासून ज्या मुलीवर प्रेम केलं फक्त तूच आहेस. असं काय करते तू? एक मिनिट. तू आधी मला सर्व क्लिअर कर. तुला माझ्याशी लग्न करायचंय की फक्त टाइमपास म्हणून तू हे प्रपोज करतोय? हे प्रतीक भावनेच्या भरात वाहून जाऊ नको. प्रतीक लग्न बिग्न काय नाही. हे प्रतीक पोरी गेम करतात. प्रतीक लग्न बिग्नामध्ये अटकायचं नाही. प्रतीक लक्षात ठेव. लग्नात अटकायचं नाही. प्रतीक लग्नात अटकू नको. प्रतीक तिला बोल पुढचा बेस्ट नाही. बघू टाइमपास. अजून टाइमपास नाही म्हणजे आम्ही थोडा बघू. अजून वेळ घेऊ. आपण एकमेकाला समजून घेऊ. त्याच्यानंतर करू. लग्नाचा आत्ता विषयच काढू नको. लग्नाचा म्हणजे टाईम आहे अजून. लग्नाचा बोलू नका बेटा. ती शब्द शाब्दिक खेळ केलते ती. प्रत्येक ती शाब्दिक खेळ केलते पोर.
तू लग्नाच्या याच्यात जाऊ नको. हा हा बोल ना. मला लग्न करायचंय. अरे प्रतीक, तुला माहिती आहे ना मी टाइमपास करणारी मुलगी आहे. तुला शाळेपासून माझी सवय माहिती नाही का? कधी या पुलावर कधी त्या पुलावर. तू जर लग्न म्हणालास ना तर ते मला नाही करायचं, पण तू टाइमपास म्हणाला असतास ना तर मी ते केलं असतं. का बोललो होतं ना तुला, बोललो होतं ना. पण मी आता जाते. बाय. घ्याचाला पेशंटला उचललं ॲम्ब्युलन्स मध्ये टाका झाला. अरे आजकालच्या पोरींना नाही रे बाबा करा प्रेम बिरा प्रेम काय नाही रे बाई. नुसते जरा आय लव्ह यू बोला लग्नाच्या मागे लागतील बावलट. गार्डनमध्ये पोरी आहेत ना, भरपूर पोरी असतात. त्यांचा विषय कसा असतो माहिती आहे का? ते वाटच बघत असतात कुठला तरी पोरे येईल आणि मला बघील, मला लाईक करेल, मला प्रपोज करेल. फक्त पोरांमध्ये कमी काय पडते? कॉन्फिडन्स. हां, कॉन्फिडन्स कमी होता कामा नये. आता इथं कुठं ना कुठं तरी कोण हे पोरागो ते बघा गोरी गोरी पोरगी आहे. हां, कोण जाईल प्रपोज करायला? सगळ्यात आवडत चेहरा कोणाचा आहे? तुझा. प्रपोज कर. हे बघ मी सांगेल तेवढाच बोलायचा. हा, सगळ्यांना चान्स भेटणार, सगळ्यांना भेटणार, पण एक कसं आहे प्रत्येकाची एक सेटिंग लावून द्यायला लागेल. हे बघ कनेक्ट करून ठेवले मी तुला. मी जे सांगेल तेवढाच बोलायचं आहे, वरचा काहीच बोलायचा नाही, डोक्यात लावायचा नाही. तू काय बोलते? मी सर तुमच्या शब्दाच्या बाहेर आहे का मी? तुम्ही जे बोलाल ना तीच पूर्व दिशा माझी. म्हणजे मी बोलेल तेवढंच बोलायचं आहे, चालेल. डोका लावायचा नाही स्वतःचा. जाऊन तिच्या बाजूला बस. कॉन्फिडन्स. कोण रे तू? मी इथे बाजूला बसलो होतो मी इथे बाजूला बसलो होतो. तर मला तुमचा केस मला खूप आवडली हो. मला तुमची केस खूप आवडली हो. तुम्ही तू खूप इथे सुंदर काय? आहात हो. तुम्ही खूप सुंदर आहात. तुझं ते एक नाक किती सुंदर दिसतंय. तुमचं एक नाक किती सुंदर आहे. तुझे ते दोन डोळे. हॅलो, आवाज गेला का? काय? तुमचे दोन. ए काय बोललास? अरे हॉटस्पॉट गेला. हॉटस्पॉट दे. काय तुमचे काय तुमचे दोन. हॉटस्पॉट दे. काय बोललास तू? आलं नेटवर्क. डोळे. डोले डोले डोले. काही प्रॉब्लेम नाही, काही प्रॉब्लेम नाही. नेटवर्क कधी कधी जातंय, काही प्रॉब्लेम नाही. ॲक्च्युली मी आहे ना, हा मी बाजूला बसलो होतो बागेत. मी बाजूला बसलो होतो मागे. मग तर मला अचानक एक सुगंध आला. मला वाटलं तो फुलांचा सुगंध आहे. मला असं वाटलं फुलाचा सुगंध येतोय. पण मी जेव्हा माझ्या आजूबाजूला बघितलं जेव्हा माझ्या आजूबाजूला बघितलं त्यावेळी मला समजलं त्यावेळी मला समजलं काय? की तो सुगंध फुलांचा नव्हता, तो सुगंध फुलांचा नव्हता, मग तुमच्या साबणीचा होता. तुमच्या साबणीचा होता. आईच्या गावात. तिला विचार तू कुठल्या साबणीने आंघोळ करते? तुम्ही कुठल्या साबणीने आंघोळ करता सांगितलं नाही. ऍक्च्युली माझ्या बाबांनी माझ्यासाठी पॅरिसवरून सोप आणलंय. हो साईडला ते घाणवास मारते अंगाला. हो साईडला किती घाण मारता अंगाचा. गोवासारखं वास येते. कसं आंघोळ करते की नाही काही समजत नाही. असं वाटतं गुवाच्या साबणीने आंघोळ केली काय. काय बोललास तू? काय बोलतोस तू? समजत नाही. घामाचा वास What पसरतो. the hell are you घामाचा वास talking? नाही गवत. Nonsense. गावान तुझ्या. ए काय याचा आपटी मारला पी भरले का मिनी. माझी पी परत दे. हा कोण पण पोर येऊन माना चापट मारील का. मला माहिती नाही, नाही तर माझे पैसे परत. तुम्ही काय पण तिला आपटी घ्यायचं पैसे घेतलं का मिनी.
भुवाने आंघोळ कराल ती कशी काय बोलल फोन कोण बोलवता मानशी ना मी बोलत होतो का माझ्या बाजू बोलत होतो का मी माझ्या बाजूला एक जण हा? होता तर लय तू खरं- बोलतो तेच मी बोलले ना मग ती का माझी चुकी होती का तू फोन बोलवता ना मला मी त्याला बोललो मला माहिती नाही मग आरीन तुला मी त्याला बोललो हे मला माहिती नाही. मला त्याला पैसे बोललो, परत दे. त्याच्या अंगाला घामाचा वास येत होता मला वासच घेत नाही मला मला पैसे परत दे मला मारीन तुला आता मी तसं नाही देऊ 7 दिवसाचा कोर्स आहे अजून आज पहिला दिवस आहे पहिल्या दिवसाचा एक हे होतं ट्रेनिंग होती आता अजून भेटेल दुसऱ्या लई भारी भारी पोरी तुम्ही काय टेन्शन घेऊ नका मी देतो तुम्हाला पूर्ण चला चांगली पाहिजे ती सून चांगली देईल ती काहीच नव्हती तुमच्या समोर तुम्हाला देतो चांगली कुठला कोर्स चला घ्या चला पटकन दुसरी पोरी पाठवू चला घ्या चला पटकन कुठल्या ॲटोमध्ये गॉगल घातलाय रे सगळ्याच पोरांच्या फी घेतल्या जर आता जर काही याक्याची पण लागली नाही ना कुत्र्यासारखा मारीन इथंच तुला अक्का ये ना तुझा यो पूर्ण बंद करीन रे पोरो जर आता लागला नाही कुणाचा लय मारू आता याला पोरगी पटली नाही तर लय मारू अच्छा थांब रे पण मी काय म्हणतो सर आपण इथं मंदिरात का आलो पाय पडायला आलेलो आहे म्हणजे आता एवढं अवदसा लागलेली आहे मागं एवढा सकाळपासून आपण पोरी शोधत येतो की कोणतरी पटेल कोणतरी कुणालाच पटली नाही तर मला असं वाटतं एक पाया पडलं तर विघ्न दूर होतील आणि त्याच्यासाठी कारण आम्ही एवढे वेळेला आम्ही बॅचेस घेतल्या आमच्या तर कधी असं कुठल्या पोरी अशा राहिल्या नाही की भेटल्या नाही काय नाही तर काहीतरी विघ्न आहेत ते दूर होतील पाया पडून तर मला असं तुम्ही जा ना तुम्ही सिनियर सिटीजन आहे तुम्ही जा पहिले तुम्ही पाया पडायला जा बाबा लवकर या पाया पडून यायला झाला सुरू चंबडी म्हातारा तुम्ही नेहमी मंदिरात येता ना हो नाही, तुम्हाला पाहतो मी पण बघते तुम्हाला तुमचं हसणं आहे ना ते मला खूप आवडतं धन्यवाद तुमच्याबरोबर बोलल्यामुळे काय झालंय अहो माझी गुडघेदुखी कुठच्या कुठे पळून गेली काय बोलता अहो मी पण कालच आणली काढाची मशीन बदलून बरं ठीक आहे आपण बोलत का असं बसलोय आपण एकत्र चहा घेऊ ना मला शुगर आहे हो अहो मला बीपी आहे म्हणजे आपण समदुःखी हो ना पण माझी गोष्ट थोडी वेगळीच आहे हो का माझी बायको वारली मुलगा एकुलता एक मुलगा हो कामानिमित्त जो बाहेर गेला परत घरी आलाच नाही हो फार वाईट झालं हो तो पैसे पाठवतो दर महिन्याला पण मला सांगा तर पैशाने काय सुख मिळतं का हो नुसता पैसा म्हणजे काय माणूस आहे का मला सांगा बरं माझी परिस्थिती काही वेगळी नाही आहे आ, माझेही मिस्टर गेले आता 2-3 वर्ष झाले तेव्हापासून मी पण एकटीच आहे मुलगा आहे सून आहे पण लग्न होईपर्यंत मुलगा आपला असतो हो बरोबर लग्न झाल्यापासून सून फार वाईट वागतो माझ्याशी मला असं विचारायचं होतं की आपण लग्न करूया लग्न हो मला विचार करावा लागेल आ? मुलाला विचारावं लागेल ना मला बोला ना अं, बोला अं, बोला ना तुम्ही बोला ना तुम्ही ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे म्हणजे तुमचा होकार आहे हो हो होकार आहे तुमचा अरे देवा मला तुमचा आधार मिळाला हो खरंच फार बरं वाटलं बरं ऐकलं का अरे मला होकार हो भेटली मला आधार मिळाला देवा अरे ती आवाज मसाला टपकला गाडी काढा या माग
एक्सक्यूज मी. मला पुढपर्यंत सोडाल का? तुम्ही कुठे बसायचं? इथं बसा ना, इथं बसा ना. काय इथं नको, जा मागं. तुझ्या ड्रायव्हरच्या इथे बसा. इथे बसायचं? हा बसा ना. नक्की? हा प्लीज. थँक्यू. लव यू टू. हां? ते येडे हो का आम्ही इथं? हे बघ, आम्हाला माहिती नाही. एक तर तुझ्या घरला आईच बसली पाहिजे, आमच्या घरला बसली पाहिजे. आम्ही सगळी बीबी द्या तुझी आत्ताच्या तो. व्हॉट्स रॉंग? काय झालं का इकडे? काय झालंय का इकडे? नाही सांग ना तिला, सांग ना. काय तो झालं? विचारते केक कसला आहे. अच्छा, हा माझा बर्थडे होता म्हणून. तुम्ही खाणार का केक? बर्थडे का? हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. गाईस, तुम्ही सर्व पण खाणार का? मी भरवू का तुम्हाला? ए प्रतीक, तुम्ही दोघं का बोलताय माझ्याशी? अरे दलिंदर गुरुजी, इथं आहे मी. अरे मी इथे. अरे इथं. ड्रायव्हर काका, तुम्ही पण केक खाऊन घेता का पुढे गाडी थांबून? हां, थँक्यू. अरे बाबा, पोरींचा नाच लय बेकार. किसा रिकामा करून वातान परार.